अरेंज मॅरेज भाग 18. सकाळी 6च्या सुमारास प्रियाला जाग आली होती. ती अंतराळातून उठून बाजूला होणार तर तिला तिच्या पदराला ओढ बसल्याचं जाणवलेलंच होतं. आणि आळस देता देता तिने अवतीभोवती पाहिलं तर, आणि आता तिचे डोळे विस्फारलेलेच होते, कारण तिच्या शेजारी अजित झोपलेला होता आणि प्रियाचा पदर त्याच्या अंगाखाली होता. तर इकडं प्रियाच्या चुळबुळीने अजितची झोपमोड झालेली होती. अजितने डोळे किलकिले करून पाहिलं तर समोर प्रिया तिच्या पदराला धरून केविलवाल्या नजरेने त्याच्याकडे पाहतच होती. दोघांची नजरानजर होताच प्रियाने पटकन नजर वळवली आणि दुसरीकडे पाहत होती. अजित म्हणाला, सॉरी, ते रात्री बहुतेक झोपेत तुझ्या पदरावर चुकून झोपलो मी. सॉरी. अजितने प्रियाकडे पाहत स्वतःच्या अंगाखालून तिचा पदर बाजूला केला होता. प्रिया स्वतःचा पदर व्यवस्थित केला आणि न बोलता ती वॉशरूमकडे निघून जाणार होती की तेवढ्यातच अजितने तिचा हात पकडलेला होता आणि तिला स्वतःकडे खेचलं होतं. प्रियाला काही समजांच्या आत ती त्याच्या मांडीवर जाऊन आपटलेली होती. घाबरून प्रिया गडबडीने उठणार तसं अजितने तिच्या कमरेभोवती हाताचा विळगा घातला होता. अजित म्हणाला, पुन्हा माझ्यापासून लांब पडत होतीस ना तू. अजित स्वतःचा चेहरा तिच्या चेहऱ्यांजवळ नेतच म्हणाला होता. अजितच्या अचानक इतक्या जवळ असल्याने प्रिया मात्र कावरीबावरी झाली होती. तिला काही सुचत नव्हतं. काय उत्तर द्यावे हेच तिला समजलंच नाही. घाबरून ती म्हणाली. प्रिया म्हणाली, नाही नाही, असं काहीच नाही. आणि तिने नजर दुसरीकडे वळवली होती, कारण त्याची तिला स्नेह करण्याची नजर तिला मात्र खूप अस्वस्थ करू लागलेली होती. अंगभर गोड शहारे उमटत होते तिच्या. अहो सोडा ना मला जाऊ द्या, प्रिया चुळबुळ करीतच म्हणाली होती. प्रियाचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्यांसमोर आणत अजित तिला म्हणाला होता, एका अटीवर सोडतो मी तुला, तर तुला मान्य असेल तर. तू मला किस करायचं, तेही माझ्या डोळ्यात डोळे घालून. अजितच्या अशा बोलण्याने प्रिया एकदम घाबरलीच होती. भीतीने तिच्या पापण्यांची तिने फळफळ केली. प्रिया म्हणाली, अहो हे काय बोलताय तुम्ही? मी कसं? प्रिया घाबरतच त्याला म्हणाली होती. अजित म्हणाला, ठीक आहे, नको करूस, काही हरकत नाही. पण मग दिवसभर असंच मांडीवर बसून राहावं लागेल तुला, ते पण माझ्या. अजित तिच्या कमरेवरील त्याची पक्कड घट्ट करतच म्हणाला होता. अजितच्या या वाक्याने प्रिया मात्र चांगली शुद्धीवर आली होती. इतका वेळ झाला आपण त्याच्या मांडीवर आहोत या विचारानेच तिला उसळून आलेलं होतं आणि तिच्या डोळ्यातली ती लाज पाहून अजितला तिच्यावर आणखीनच प्रेम येत होतं. प्रिया म्हणाली, अहो जाऊ द्या ना मला उशीर होतोय. मला आज लवकर हॉस्पिटलला जायचं पण आहे. प्रियाची चुळबुळ आता जास्तच वाढलेली होती. अजित म्हणाला, पटकन किस कर आणि मग जा, तुला ऑफिसला लवकर जायचं तर. अजित तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला एकसारखं बघतच म्हणाला होता. प्रिया आता समजून गेली होती की काहीही झालं ना तरी हा किस केल्याशिवाय आपल्याला इथून उठू देणारच नाही आहे. अजितला काही काळाच्या आत प्रियाने तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवले आणि गडबडीने उठून पडणार तितक्यातच अजितने पुन्हा तिला घट्ट मिठीत कैद केलेलं होतं. तिच्या नजरेला नजर भिडवत तिच्या केसांमध्ये हात घालून त्याने तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याजवळ आणला होता. त्याच्या इतक्या जवळ असल्याने प्रिया मात्र खूप अस्वस्थ झाली होती. तिला आता कसं तरी होत होतं, कारण कितीही नाही म्हणलं ना तरी तिचंही मन अजितकडे ओढ घेतच होतं. प्रिया तिच्या विचारात असतानाच अजितची ओठ प्रियांच्या ओठांवर टेकले गेले आणि अजित तिला हळूहळू किस करू लागलेला होता. अजितच्या अशा अचानक जवळ येण्याने प्रियाच्या पोटात मात्र गोडास आला होता. नकळत प्रियाची नख अजितच्या छातीत रुतली होती आणि अजितही क्षणाक्षणाला तिच्या ओठांवरची पकड आणखीनच घट्ट करत होता. अजितचा तो बेभान करणारा स्पर्श प्रियाला काहीही सुचू देत नव्हता. ती तर मात्र सुन्नत झालेली होती. डोळे मिटून ते त्याला फील करत होती. हळूहळू सर्व अंगांवर फिरणारे त्याचे हात तिलाही आणखीनच उत्तेजित करत होते. आज त्याच्यात किसमध्ये कुठलाही उघडपणा नव्हता. खूप सॉफ्टली तो तिला किस करत होता. बराच वेळ एकमेकांना किस केल्यानंतर अजितने तिला स्वतःपासून दूर केलं होतं आणि तिच्या गुलाबी झालेल्या चेहऱ्यांकडे पाहत तिला म्हणाला होता, मी गेली 5-6 दिवस तुला खूप मिस केलं. असं वाटत होतं उडून तुझ्या जवळ यावं आणि तुझ्या मिठीत यावं. असं म्हणून अजितने तिच्या कपाळांवर किस केलं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणाला,
प्रिया, मला तू सतत माझ्या आसपास हवी आहेस. तू एका क्षणासाठी जरी माझ्यापासून लांब गेलीस ना, तरीही मला बिलकुल करमत नाही. खूप खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर आणि नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय. आय लव्ह यू. लव्ह यू सो मच स्वीट हार्ट. अजितच्या तोंडून हे शब्द ऐकून प्रिया मात्र स्वतःचे अश्रू रोखू शकले नाही आणि तिच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. तिला आता खूप भरून आलेलं होतं, कारण शेवटी इतक्या दिवसांनी जे ऐकण्यासाठी तिचे कान आतुर झालेले होते, ते शब्द अजितच्या तोंडून तिने स्वतःसाठी ऐकलेले होते. पण आता अजित समोर थांबणं तिला अशक्य झालेलं होतं. तसे डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत तिने वॉशरूममध्ये गेली. तिने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला असताना तरी अजितला मात्र तिच्या डोळ्यातले ते अश्रू अस्वस्थ करून गेलेले होते. त्याला आता तिची काळजी वाटू लागलेली होती आणि तोही तिच्या मागे मागे वॉशरूमकडे गेला. पण प्रियाने मात्र वॉशरूममध्ये येताच दरवाजा बंद केला. अजित म्हणाला, हे प्रिया, आर यू ओके ना? कम आउट प्लीज. अजित वॉशरूमचा दरवाजा बाहेरून वाजवतच म्हणाला होता. प्रिया म्हणाली, आहो मी ठीक आहे. स्वतःचे अश्रू कसे बसे रोखत बाहेर उभे असणाऱ्या अजितच्या मोबाईलची रिंग वाजल्यामुळं अजितने फोन रिसीव्ह केला होता. एक इम्पॉर्टंट कॉल असल्यामुळं अजित फोनवर बोलत होता. मधून मधून त्याची नजर वॉशरूमच्या दरवाजांवर सुद्धा जातच होती आणि आतून पाण्याचा आवाज येत होता. त्यामुळं अजित समजून गेला की प्रिया अजूनही अंघोळ करत आहे. मनोमन काहीतरी ठरवून तो जिमकडे निघून गेला. वॉशरूममधून बाहेर येताच प्रियाने सर्व रूमवर नजर फिरवली, पण तिला अजित कुठेही दिसला नाही. या वेळेला नक्कीच तो जिममध्ये असेल असा विचार करून प्रियाने पटकन स्वतःचं आवरून घेतलं आणि ती खाली किचनमध्ये आली होती. काही वेळाने जितही स्वतःचं आवरून खाली आलेला होता. नेहमीप्रमाणे प्रिया त्याला किचनमध्ये बिझी असलेली दिसली होती आणि मॉम डायनिंग टेबलवर भाज्या निवडत असताना बसलेली दिसली होती. अजितही डायनिंग टेबल जवळ आला आणि एक चेअर मागे ओढून त्यावर बसत मॉमला म्हणाला होता. अजित म्हणाला, मॉम, आज मी आणि प्रिया माझ्या एका बिझनेस पार्टनरकडे डिनरसाठी जाणार आहोत. अलका म्हणाली, ठीक आहे बाळा, चालेल, पण प्रियाला सांगितलंस का तू? असं म्हणून मॉम किचनच्या दिशेने पाहू लागलेल्या होत्या. दोघांचं संभाषण चालू असताना प्रिया अजितसाठी कॉफी घेऊन तेथे आलेली होती. प्रियाच्या हातून कॉफी घेत अजितने एक तिरका कटाक्ष तिच्यावर टाकला होता आणि तिला म्हणाला होता, प्रिया, संध्याकाळी तयार राहा. आपल्याला माझ्या एका बिझनेस पार्टनरच्या घरी डिनरसाठी जायचं आहे. त्यांनी आपल्याला बोलावलेलं आहे. प्रियाने काहीही न बोलता मान हलवून अजितला होकार दर्शवलेलाच होता. तर अजित कॉफी संपून ऑफिससाठी निघून गेलेला होता. नेहमीप्रमाणे आकाश गाडी ड्रायव्हिंग करत होता, तर अजित मागे बसलेला होता. मनातच संध्याकाळी प्रियाला सरप्राईज द्यायचं असं ठरवून त्याप्रमाणे काही इंट्रोडक्शन श्यामला फोन करून दिल्या गेलेलंच होतं आणि गाडीच्या बॅकरेस्टला डोकं टेकून मनात बसलेला होता. मनातच स्वतःशी तो बोलत होता, स्वीट हार्ट, आय प्रॉमिस यू, इथून पुढे तुझ्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं दुःख येणार नाही. खरं तर आजची रात्र ही तुझ्या आणि माझ्या आयुष्यातली खूप महत्त्वाची रात्र असणार आहे आणि ते पण तुझ्यासाठी स्पेशल. आज काही झालं ना तरी तुला आणि मला डिस्टर्ब करणारं कोणीच नसेल तिथं. असं म्हणून तो मनात हसत होता. नाही म्हटलं तरी अजितचे गालही फ्रेश करत होते. त्याचे गाल सुद्धा लाल झालेले होते. प्रिया 7 वाजताच्या आसपासात ऑफिसवरून घरी आली होती. फ्रेश होऊन प्रिया वॉशरूममधून टॉवेलने चेहरा पुसत बाहेर आली. तितक्यातच तिच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली, म्हणून तिने पर्समधून मोबाईल बाहेर काढून पाहिलं तर त्यात अजितचा मेसेज होता. प्रिया माय, खाली श्यामला मी तुला घ्यायला पाठवलेलंच आहे. पटकन आवरून खाली ये. आय एम वेटिंग. मी तुझा वेट करत आहे. मोबाईलवर आलेला अजितचा तो मेसेज पाहून प्रियाच्या पोटात मात्र गोळाच आला होता. गालही गुलाबी झालेले होते तिचे. शेवटी इतक्या दिवसाचं तिचं स्वप्न आज सत्यात उतरत होतं. कारण कॉलेजमध्ये असताना तिला बऱ्याचदा वाटायचं की असंच एखादं लव्ह लेटर अजितनेही तिला लिहावं. स्वतःच्या मनातील गोष्ट त्याने कागदावर उतरावी. ज्या गोष्टीसाठी ती गेली 7-8 वर्ष तरसलेली होती, ती गोष्ट आज तिच्या सोबत होती. आज ती गोष्ट सत्यात उतरत होती आणि म्हणून प्रियाच्या आनंदाला आरपार चांद लागलेला होता. काही केल्या चेहऱ्यांवरचा लालपणा लपता लपत नव्हता.
अजितच्या विचारात प्रियाने सुंदर अशी रेड कलरची डिझायनर साडी वेअर केलेली होती. साडीवरती ब्लाऊज सुद्धा डिझायनर आणि डीप बॅक नेक असलेलंच होतं. तिच्या त्या कमनीय आणि लाल रंगाची साडी अगदी खुलून दिसत होती. ती बिचारी तर फक्त हे समजत होती की आपल्याला डिनरसाठी जायचं आहे म्हणून. अजितचे मनसुबे तिला अजूनही कळाले नव्हते. त्याचं सरप्राईज तिला बिलकुल माहिती नव्हतं आणि त्याच भ्रमात ती तिचं आवरत होती. साडीला शोभेल असा हलकासा मेकअप तिने केला होता. तिने तिच्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये काजळ घातलेलं होतं. ओठांवरती हलकीशी लिपस्टिक तिने लावलेली होती. तिचे लांब सडक केस तिने क्लचरमध्ये अडकून खाली मोकळे सोडलेले होते. एवढंच काय तर तिच्या त्या गोरापान हातांमध्ये तिने सुंदर अशा लाल कलरच्या बांगड्या सुद्धा घातलेल्या होत्या आणि गळ्यामध्ये फक्त एक छोटंसं मंगळसूत्र तिने घातलेलं होतं, जे अजितने लग्नाच्या वेळी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तिच्या गळ्यात बांधलेलं होतं. ती खूप सुंदर दिसत होती आज. आरशात स्वतःवरून एक नजर फिरवत प्रियाने तिचा क्लच हातात घेतला आणि पायऱ्यावरून खाली आली. हॉलमध्ये येताच तिची नजर समोर सोफ्यांवर बसलेल्या मॉम आणि आजोबांवर पडली होती. ती मॉमला काही बोलणार तितक्यातच मॉम तिला म्हणाल्या होत्या, बाळा, प्रिया, अजितचा आत्ताच फोन येऊन गेला होता. निघ पटकन, तू वाट बघत आहे तुझी. लवकर जा आणि हो, लवकर यायची, काहीही गडबड करू नकोस बाळा, निवांत ये, असं म्हणत मॉम घालत असल्या. मॉमचं शेवटचं वाक्य मात्र प्रियाच्या डोक्यावरूनच गेलं होतं. ते काय म्हणले याचा संदर्भ तिला लागलाच नव्हता. तरीही तिने होकार मारती मान हलवली आणि आजोबांचे पेपर वाचत वाचत मध्ये चष्म्यातून तिच्याकडे डोकावून होते. त्यांना पाहून प्रिया त्यांना म्हणाली, आजोबा, जेवणाच्या आधीची जी औषधी आहेत ती तुम्ही घेतली का? आजोबा म्हणाले, हो ग बाळा, घेतली ती औषध मी. नको काळजी करूस तू माझी, सध्या मी ठणठणीत आहे. एक स्मित हास्य करत आजोबा म्हणाले होते. प्रिया म्हणाली, बरं मॉम, येते मी. प्रिया मॉमला म्हणाली आणि एक स्मित हास्य करून हॉलच्या बाहेर पडली. प्रियाला बाहेर आलेलं पाहून श्यामने गाडीचा दरवाजा उघडला होता आणि प्रिया त्याला जास्त काहीही न बोलता गाडीत जाऊन बसली होती. जवळपास अर्धा पाऊण तासाने गाडी एका सुंदर अशा बंगलोजवळ येऊन थांबलेली होती. श्यामने खाली उतरून प्रियासाठी पटकन दरवाजा उघडला. ते घर मात्र प्रियाला खूप आवडलेलं होतं. खूप सुंदर घर होतं ते. एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या प्रियासाठी तो म्हणजे बंगलाच, म्हणजे एका स्वप्नातलं घरच होतं. बाहेर भव्य असं लॉन आणि त्याच्या मधोमध एक सुंदर असं फाउंटन होतं. जवळपास 1 एकरमध्ये तो बंगला होता. एखाद्या राजमहल सारखा होता. राजमहल शोभावं इतकं ते भव्य असं सुंदर घर होतं. प्रियाने जसं हॉलमध्ये एंटर केला, तिचे डोळेच मोठे झाले, कारण संपूर्ण हॉल तेवढंच काय तर पूर्ण तो मेन्सन वेगवेगळ्या फुलांनी सजवलेला होता. मनातच हे सगळं पाहून ती स्वतःशीच विचार करत होती की नेमका हा अजित गेला कुठे, कारण आता तिला धडकी भरलेली होती की नक्की श्यामने तिला अजितने सांगितलेल्या त्याच्या बिझनेस पार्टनरच्या घरी आणलेलं होतं आणि इथे तिला कोणीही दिसत नव्हतं. त्यामुळे ती विचारतच होती. ती भांबरल्यासारखी अवतीभोवती पाहत होती. तितक्यातच तिला तिच्या मोबाईलची मेसेज टोन ऐकू आली. म्हणून तिने पर्समधून मोबाईल बाहेर काढला आणि त्याच्यावर फ्लॅश होत असलेला मेसेज तिने वाचला होता. स्वीट हार्ट, मी फर्स्ट फ्लोअरला आहे. पायऱ्यावरून तशीच वर आहे आणि राईटला टर्न कर. समोरच तुला एका रूमचा दरवाजा उघडा दिसेल. मी तेथेच आहे. वेटिंग फॉर यू, युअर लव्ह. मेसेज वाचून झाला तसा प्रियाची पावले आपोआप पायऱ्यांच्या दिशेने वळाली होती. थोड्या टेन्शनमध्ये आणि थोड्या एक्साइटमेंटमध्ये ती पायऱ्यावरून चालत वर गेली. सुंदर अशा लॉबीमधून प्रिया हळूहळू समोर आली होती आणि समोरच तिला एका रूमचा दरवाजा उघडा दिसलेला होता. थोडी घाबरतच प्रिया त्या रूममध्ये एंटर झाली होती. जसा प्रिया रूममध्ये पाय ठेवला, अचानक रूममधल्या सर्व लाईट बंद झाल्या होत्या आणि प्रियाच्या काळजात धस्स झाली. ती खूप घाबरलेली होती. ती तेथेच घडून एका जागेवर स्तब्ध उभी राहिली आणि आता हळूहळू रूमच्या समोरच्या भिंतीवरती प्रियाचे आणि अजितचे फोटो फ्लॅश होऊ लागलेले होते. कॉलेजला असल्यापासून अजितने गुपचूप काढलेले तिचे फोटोज, तसेच लग्नातले त्या दोघांचे ते सुंदर क्षण त्याने फोटोमध्ये कैद केलेले होते. आता हे हळूहळू एकामागून एक त्या भिंतीवरती फ्लॅश होऊ लागलेले होते. लग्नामध्ये अजितने तिच्या गळ्यात वरमाला घालताना, तिच्या भांगेत कुकू भरताना,
गळ्यात मंगळसूत्र घालताना असे वेगवेगळे फोटो तिथे फ्लॅश होत होते आणि ते दिसत होते. आणि हे सगळे सुंदर क्षण जे त्याच्या आयुष्यात त्याची आठवण झालेले होते, ते सगळे क्षण हळूहळू प्रियाच्या नजरेसमोर जाऊ लागलेले होते. आणि सगळ्यात शेवटी त्या दोघांचं नाव त्या स्क्रीनवर दिसत होतं आणि त्या नावाच्या मधोमध सुंदर असं हार्ट सुद्धा होतं. बिचारी प्रिया ते सगळं पाहून भारावून गेली होती. तिला खूप आश्चर्य वाटत होतं आणि डोळ्यातून एक अश्रू खाली पडलाच होता की प्रिया सर्व आठवणीतून बाहेर होत होती. तोच समोर तिला आणखीन एक सरप्राईज पाहून दुःखद धक्का बसला होता. कारण तिच्यापासून एक पाऊल समोरच एक सुंदर असा हार्ट होता, जो आर्टिफिशियल असला तरी खूप सुंदर दिसत होता. जशी प्रियाची नजर त्याच्यावर गेली, आपोआप ते हार्ट ओपन झालं होतं आणि त्यातून एक सुंदर असा स्ट्रॉबेरी शेपचा केक बाहेर आला होता. त्याच्यावरती एक कपल होतं आणि त्या दोन्ही कपलच्या हातांमध्ये एक सुंदर अशी आय लव्ह यू लिहिलेली डायमंडची रिंग होती. प्रिया ते सर्व पाहण्यातच मग्न झाली होती आणि मगांपासून तिला गॅलरीत उभं राहून ऑब्झर्व करणारा अजित तिच्या चेहऱ्यांवरचे ते क्यूट एक्सप्रेशन पाहून मनोमन सुखावलेला होता. त्याला सुद्धा खूप आनंद झालेला होता तिला बघून. तिचा चेहरा नाळतानाच अजित चालत हळूहळू पुढे आला आणि प्रिया समोर गुडघ्यावर बसत त्याने तिच्या समोर सुंदर टवटवीत असं रेड रोज धरला होता आणि तिला म्हणाला होता, आय लव्ह यू प्रिया, आय लव्ह यू सो मच. आताच नाही तर कॉलेजमध्ये असल्यापासून माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. नाही जगू शकत का मी तुझ्याशिवाय. हो, फक्त मनातल्या भावना तुझ्यासमोर मांडायला मी खूप उशीर केला, पण सॉरी. जशी प्रिया अजितशिवाय अपूर्ण आहे ना, तसाच हा अजितही प्रियाशिवाय अपूर्ण आहे ग. थँक्यू माझी बायको बनून माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू प्रेमाचा अर्थ मला तुझ्याही नकळत समजण्यासाठी. थँक्यू माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करण्यासाठी. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू स्वीट हार्ट. प्रिया मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी भारावून अजितकडे पाहत होती. हे सत्य आहे की भास आहे हे समजायलाही तिला आता काही क्षण लागलेलाच होता. पण काही सेकंदांनी भानावर येत तिने एका हाताने डोळ्यातले अश्रू पुसत दुसऱ्या हाताने अजितच्या हातून तो रेड रोज घेतला होता. अजित पुढं झाला आणि त्याने ती डायमंडची रिंग केक वरून उचलून हातात घेतली होती आणि पुन्हा प्रिया समोर गुडघ्यांवर जाऊन बसला होता आणि रिंग प्रिया समोर धरली. प्रियाने कुठलेही आडेवेडे न घेता हात पटकन पुढं केला, जणू तिचंही किती दिवसांचं स्वप्न आज पूर्ण झालेलं होतं. हळूहळू ती रिंग अजितने तिच्या बोटात सरकवलेली होती आणि तिच्या त्या सुंदर हातांवर आपले ओठ टेकवलेले होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.